पुणे आरएमसी असोसिएशनने उद्योगातील अनुपालन आणि सुरक्षा मानके मजबूत करण्यासाठी सर्व आरएमसी प्रकल्पांमध्ये दिनांक 15 एप्रिल 2026च्या मध्यरात्रीपासून काही दिवसांचा तात्पुरता आणि संरचित कार्यविराम जाहीर केला आहे। त्यानुसार या संरचित सुधारणा कालावधीत सर्व आरएमसी प्रकल्पांमधून रेडीमिक्स काँक्रीटचे उत्पादन आणि पुरवठा स्थगित राहणार आहे, अशी माहिती पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्लेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली। यावेळी असोसिएशनचे इतर पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते। या संदर्भात विस्तृतपणे माहिती देताना असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले, रेडीमिक्स काँक्रीट म्हणजेच आरएमसी हा आधुनिक पायाभूत सुविधांचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। मेट्रो प्रकल्प, पूल, महामार्ग, औद्योगिक कॉरिडॉर आणि गृहनिर्माण प्रकल्प हे सर्व आरएमसीवर अवलंबून आहेत। जागतिक स्तरावर पाण्यानंतर काँक्रीट हा सर्वाधिक वापरला जाणारा पदार्थ आहे। यावरून या उद्योगाचे महत्त्व अधोरेखित होते। सध्या समन्वित नियामक चौकटीच्या अभावामुळे प्रकल्प अंमलबजावणीची वेळ, खर्च स्थिरता आणि पुरवठा व्यवस्थेवर परिणाम होऊ लागला आहे। सध्याच्या काळात आरएमसी उद्योगास विविध विभागांकडून अनेक परवानग्या, सतत बदलणाऱ्या आणि वाढत्या अनुपालन अपेक्षा, वेळेवर वितरणात अडथळे निर्माण करणारे वाहतूक निर्बंध, वाढता उत्पादन आणि संचालन खर्च अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्या नियमांमुळे नसून त्यांच्या समन्वय, स्पष्टता आणि एकसमान अंमलबजावणीच्या अभावामुळे निर्माण होत आहेत। गेल्या 9 महिन्यांपासून पुणे आरएमसी असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालये, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच MPCB, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDA अशा प्राधिकरणांसोबत सातत्याने संवाद साधला आहे। औपचारिक निवेदने सादर करून आणि बैठका घेऊन एकसंध नियामक चौकट तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र अद्याप एकत्रित आणि स्पष्ट धोरण जाहीर झालेले नाही। आम्ही 9 महिने प्रतीक्षा केली, आता निर्णयाची वेळ आली आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले। नमस्ते, मी प्रदीप पोपटराव वाल्लेकर, अध्यक्ष पुणे आरएमसी असोसिएशन पुणे जिल्हा। आत्ता जो आपल्या समोर आम्ही या ठिकाणी निर्णय जाहीर केला, जो निर्णय तो अशा प्रकारचा आहे की आम्ही सर्व आरएमसी व्यावसायिक जे या पुणे आरएमसी असोसिएशनचे सभासद आहेत किंवा सभासद नाहीत, अशा सर्व लोकांसाठीचा हा निर्णय आहे। सर्वांचा एकमताचा हा निर्णय आहे की आम्ही आज रात्री 15 एप्रिल संध्याकाळी 12 वाजल्यापासून आमचं सर्व प्रोडक्शन जे आहे ते उत्पादन आणि पुरवठा या दोन्ही गोष्टी पुढच्या काही काळापर्यंत थांबवत आहोत। त्याचं कारण म्हणजे आतापर्यंतची ज्या काही नियमावली वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत त्या कुठेही स्ट्रक्चर्ड नाहीत। अशा नियमावली आम्ही सिंगल विंडो या ठिकाणी शासनाकडनं मागतोय आणि याची मागणी आम्ही गेल्या ऑगस्ट पासून शासनाच्या वेगवेगळ्या विविध स्तरावरती पत्रव्यवहार करून त्यांच्याद्वारे या ठिकाणी संपर्क करून मागत आहेत। पण दुर्दैवानं आरएमसी सारखा प्रॉडक्ट जो आपल्या शहराच्या या विकासासाठी महत्त्वाचा कणा आहे आणि याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही। रादर आरएमसी मुळे खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या होतात, असाच यापूर्वीचा जो नरेटिव्ह सेट झालाय, तर त्याची खरंच फॅक्ट तशी नाहीये आणि ती जर तशी असेल तर शासनाने आम्हाला त्याची प्रणाली घालून द्यावी। आम्ही ती फॉलो करायला तयार आहोत। मी आपल्या माध्यमातून आमच्या सर्व व्यावसायिकांना विनंती करतो की जो आपण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो पुढील निर्णय आपल्याला पुणे आरएमसी असोसिएशनने कळवसपर्यंत आपण या निर्णयाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे आणि त्याला फॉलो करायचं आहे। मधल्या काळामध्ये आम्ही पुढच्या 10 दिवसामध्ये सेल्फ असेसमेंट काय काय करणार आहोत याची आमच्या सर्व व्यावसायिकांना वेळच्या वेळेवरती इन्फॉर्मेशन जाईल आणि ते त्याला फॉलो करणार आहेत। मी या माध्यमातून आमच्या सर्व ग्राहकांना देखील विनंती करतो की आजपर्यंत आपण देखील आमच्या बरोबरच या ठिकाणी वेगवेगळ्या कारणानं सफर होतात, मग तो वेळेत काँक्रीट न येण्याचा मुद्दा असेल, काँक्रीटच्या गुणवत्तेचा मुद्दा असेल, तर या सगळ्यावरती आम्ही या ठिकाणी आज हा निर्णय घेतलाय। आम्हाला निश्चित खात्री आहे की तुम्ही देखील याला सहकार्य कराल आणि एक फ्रेमवर्क मध्ये आणि व्यवस्थित आरएमसीच्या गाईडलाईन घेऊन आपण पुढील व्यवसाय हँड टू हँड करू आणि या पुणे शहराच्या विकासाला आम्ही या ठिकाणी बळकटी द्यायला समर्थन देतोय। कार्यविराम हा संप किंवा आंदोलन नसून उद्योगातील मानके उंचावण्यासाठी उचललेले एक जबाबदार आणि नियोजित पाऊल आहे। असोसिएशनने राज्य सरकारकडे आरएमसी प्रकल्पांसाठी सिंगल विंडो क्लिअरन्स प्रणाली, एकसंध आणि व्यवहार्य महाराष्ट्र आरएमसी धोरण, ट्रान्झिट मिक्सरसाठी वैज्ञानिक वेळापत्रक म्हणजेच टाइम स्लॉट, व्यवहार्य आणि सुसंगत पर्यावरणीय मार्गदर्शक तत्वे, तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी बॅचिंग प्लांटचे स्पष्ट वर्गीकरण या बाबींवर तातडीने विचार करण्याची मागणी केली आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले।
नियमावली खूप स्कॅटर्ड आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या आहेत. नियमावली संपूर्ण गोष्टी अंतर्भूत करून केलेल्या गेलेल्या नाहीयेत आजपर्यंतच्या. त्याच आम्ही या ठिकाणी सिंगल विंडो मागतोय. कुठला तरी क्रायसिस आला आणि म्हणून यांनी व्यवसाय बंद करावा, यांची वेळ कमी करा, हा जो काही आमचा या ठिकाणी आर्थिक नुकसानीचा भाग होतोय. आज ही इंडस्ट्री या ठिकाणी वर्षाला जे आहे 5,000 कोटी रुपयांचा व्यवसाय करतोय. साधारण 1,000 कोटी रुपयांचा जीएसटी हा आम्ही शासनाला या ठिकाणी भरतोय. आणि असं असताना देखील फक्त जर का ह्या एका इंडस्ट्रीला पर्टिक्युलर टार्गेट केलं जातं असतील, आमच्यामध्ये काही उणिवा असतील, त्या उणिवा निश्चित आम्ही या ठिकाणी आयडेंटिफाय करू आणि त्या सुधारण्यासाठीच खरं तर आमची ही विश्रांती आहे. कॉन्क्रीट हे ओलं कॉन्क्रीट असतं, कॉन्क्रीटमुळे धूळ उधळत नाही. ठीक आहे, ती जड वाहतुकीची गाडी रस्त्यावर येते, रस्त्यावरची धूळ उधळती, परंतु धूळ उधळणारा जो आहे तो तुम्हाला मिक्सर दिसला जातो त्या ठिकाणी आणि त्याचा ब्लेम आमच्यावरती येतोय. तर त्यासाठी खरं तर प्रत्येक ज्या ज्या गोष्टीसाठी जे लोक कारणीभूत आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावं. जसं आता आम्ही करायला घेतलंय. आमचे जे काही अडचणी आहेत, ट्रॅफिकमध्ये अवजड वाहनाची अडचण आहे, त्यासाठी आम्ही काही टाइम स्लॉट मागतोय. पीक आवर मध्ये आम्हाला 4-4 तास फक्त काम करायला मिळतंय, ज्याच्या टेक्नॉलिटी आम्ही तुम्हाला सांगितला, ज्याच्यामुळे गुणवत्तेला काय परिणाम येतोय तो सांगितला, व्यवसायावरती आर्थिक नुकसानीचा काय परिणाम येतोय तो देखील आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. त्या वाहतुकीच्या नियमामध्ये आम्ही शिथिलता मागतोय, कारण आमचं काम त्याच्यामध्ये भागत नाही. जसं मगाशी सांगितलं, एखादा स्लॅब भरायचा तो त्या 4 तासामध्ये भागत नाही, तर त्याची सुधारणा वाहतूक जे काही विभाग आहे त्यांनी आम्हाला करून द्यावी. त्यांनी घातलेले जे निर्बंध आहे ते कुठेही आमच्याशी चर्चा करून आम्हाला विचारात घेऊन त्याच्यातलं टेक्निकल सोल्युशन मागून केलेले नाहीयेत. तो फक्त शहरावरती आलेला ताण आणि त्या ताणासाठी फक्त आरएमसी सप्लाय हेच जबाबदार नाही. त्याची विविध कारणं आहे, त्या सर्व वेगवेगळ्या विभागांनी त्यांच्या कारणांची स्वतः शहानिशा करावी आणि त्याच्यामध्ये बदल करावे. शहरामध्ये वाढती आरएमसीची मागणी, मोठमोठाले प्रकल्प, या सगळ्यामध्ये जी आज शहराची गरज आहे ती आत्ताच्या प्लांटमधनं पण ह्या अशा सर्व निर्बंधामुळे भागत नाहीये. त्यामुळे आम्ही ती नियमावली मागतोय. यापूर्वी त्या नियमावलीला आजपर्यंत कुठलाही शासन आमच्या दरबारी आमच्या या ठिकाणी आम्हाला रोखायला आलं नव्हतं की अशा पद्धतीने करा. ते आज जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांना नियम मागतोय. कुठल्या नियमात आम्ही काम करायचं ते सांगा, आम्ही त्या नियमावलीला फॉलो करून काम करायला तयार आहोत. पुणे आरएमसी असोसिएशन जबाबदार औद्योगिक पद्धती आणि शासकीय संस्थांसोबत सहकार्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही समस्या नाही, आम्ही शाश्वत उपायाचा भाग आहोत, असेही असोसिएशनच्या वतीने यावेळी नमूद करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती पूर्वीपासून प्लांट होते. आज जर तुम्ही पाहिलं तर एकदम हार्ट ऑफ सिटी कुठेही प्लांट नाही आहेत. त्या ठिकाणी जसं आम्ही मगाशी सांगितलं की शहराचे आता वाढतंय, शहरीकरण वाढतंय, त्या ठिकाणी नंतर प्रोजेक्ट आले आणि आमचा जो हा काही प्लांट आहे तो टेम्पररी स्वरूपाचा असतो. तो आम्हाला 5-10 किलोमीटर वरती नेहमी शिफ्ट करावा लागतो. 10 किलोमीटरच्या पेरीमध्येच आम्हाला मटेरियल द्यावं लागतं. म्हणून ते प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्या शहरात असतो. पुन्हा आम्हाला जशी जशी डेव्हलपमेंट ही अर्बनायझेशन वाढतंय तसं पुढच्या ठिकाणी जावंच लागतंय. अशा ठिकाणी जातानाच आम्हाला जे काही नियमावली घालून दिलेली आहे ती त्या ठिकाणी योग्य असली पाहिजे, ते टेम्पररी स्ट्रक्चर्ड असलं पाहिजे, त्याच्यापासून पोल्युशन नाही झालं पाहिजे, त्याच्यापासून वाहतुकीला त्रास नाही झाला पाहिजे, अशी सगळी नियमावली आम्ही त्या सगळ्या संबंधित डिपार्टमेंटकडनं मागतोय. आता मी तुम्हाला सांगितलं की ही जी असोसिएशन आहे ती पुणे जिल्ह्यासाठी आहे. जे लोक सभासद आहेत त्यांच्यासाठी तर हा नियम आहेत, परंतु आज जी इंडस्ट्री या सगळ्या मधल्या गदारोळामध्ये आज इंडस्ट्री बदनाम आहे. म्हणजे माझा प्लांट जरी 100% गुणवत्तेचा असेल किंवा या सगळ्या नियमाला आजपर्यंत समजलेल्या घालून दिलेल्या आम्ही फॉलो करत असेल, पण दुसरा करत नाही, तर त्या ठिकाणी पर्टिक्युलर त्या इंडस्ट्रीचं नाव घेतलं जात नाही. आरएमसी मुळे असं म्हटलं जातं. म्हणूनच मी आपल्या माध्यमातून सर्व आरएमसी उत्पादक व्यावसायिकांना ही विनंती करतो की आत्ताच्या घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वजण सहभागी व्हा. आरएमसी असोसिएशन मध्ये या, याचे सर्व नियमावली समजून घ्या, टेक्निकॅलिटी समजून घ्या आणि पुढचा ड्राईव्ह जो आहे तो आपण एकत्रित करू. तोपर्यंत सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी उत्पादकांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.